मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी रविवारी टंकलेखन कौशल्य परीक्षा घेण्यात आली होती। यावेळी परीक्षार्थींना अनेक तांत्रिक आणि सॉफ्टवेअरशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागलं। यामुळे आज दसरा चौकात परीक्षार्थींनी एकत्र येऊन निदर्शनं केली। या परीक्षेतील त्रुटींमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे मेलद्वारे तक्रार केली असून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे। मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी रविवारी 20 मार्कांची टंकलेखन कौशल्य परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेदरम्यान संगणकाचं कीबोर्ड व्यवस्थित चालत नव्हतं, तर स्क्रीनवर टाईप करताना विरामचिन्ह दिसत नव्हती। अशा अनेक तांत्रिक आणि सॉफ्टवेअरशी संबंधित समस्यांना परीक्षार्थींना सामोरं जावं लागलं। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी आज दसरा चौकात एकत्र येऊन निदर्शनं केली। त्यानंतर त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचच्या निबंधकांना निवेदन देऊन ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे। याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडेही त्यांनी मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे। माझं नाव सूर्यभान विजय मानगावकर। बॉम्बे हायकोर्टची लिपिक पदाची जी पूर्वपरीक्षा झाली, त्याचबरोबर काल 16 ऑगस्ट रोजी टायपिंगची जी परीक्षा होती, त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्र राज्यात खळबळ उडाली आहे। तर एक खराब प्रतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे, त्याचबरोबर जे कीबोर्ड होते ते अनेक कंपनीचे असल्यामुळे, त्याचबरोबर जे सॉफ्टवेअर वापरलं गेलं होतं ते एक उत्कृष्ट नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवरती हा अन्याय झाला आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये हे आंदोलन चालू आहे। त्यामुळे बॉम्बे हायकोर्टने लवकरात लवकर त्याची दखल घेऊन एक पारदर्शक पद्धतीने पुन्हा परीक्षा व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर परीक्षा घ्यावी अशी विनंती आहे। बॉम्बे हायकोर्टने गेली 6 महिने न ठेवता प्रॅक्टिस करायला लागलेत आणि 6 महिन्यापासून जोपर्यंत कालपर्यंत मुलं पेपर टू स्क्रीन प्रॅक्टिस करत होते। कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती की स्क्रीन टू स्क्रीन होणार आहे म्हणून एक्झाम। त्याच्या आधी सगळी एक्झामची झाली, स्क्रीन झाली आणि आता अचानक तिथे गेल्यावर समजले की स्क्रीन टू स्क्रीन एक्झाम आहे। त्यामुळे भरपूर मुलांचं यात नुकसान झालंय। दुसरी गोष्ट की जे तुम्ही ऍड मध्ये सांगितलेलं की 40चं स्पीड पाहिजे, तुम्ही जर पॅसेज बघितले तर ते 60 स्पीडचे पॅसेज होते। जेवढी आकडेवारी होती, जेवढे पॅसेज लेंथी होता, त्यात आकडेवारी मुलांना स्पीड धरता आले, मुलांना रिदम धरता आला, त्यामुळे स्पीड कमूनच लागलेलं नाही। फर्स्ट टाइमचा जो पॅसेज होता तो पॅसेज जरा सगळ्यांनी बघावा। आणि दुसरी गोष्ट, ज्या मुलांनी मेन्स होती आता मागच्या महिन्यात कच्ची, ती सुद्धा पाणी सोडले का तर त्यांचे मार्क्स तेवढे येत होते। डेमोला जर गेलं तर मुलांचे 19-20 मार्क्स येत होते आणि मुलांना खात्री होती की आपलं इथे फिक्स सिलेक्शन होणार आहे आणि अशा मुलांना 0 मार्क पडले। आणि जे काठीण्य पातळी आहे, तुम्ही शिफ्ट वाईज जर एक्झाम ठेवत असाल तर तुम्हाला काठीण्य पातळी पण चेक केली पाहिजे। तिन्ही पॅसेजची, तिन्ही शिफ्टची काठीण्य पातळी वेगवेगळी आहे। हा पहिल्या बॅचवर, सेकंड, तिन्ही बॅचवर अन्याय झालाय। त्यामुळे ह्याचा नीट विचार केला जावा आणि री एक्झाम घ्यावी। संपूर्ण राज्यभरातून अशाच पद्धतीने तक्रारी परीक्षार्थी करतायत। त्यामुळे याबाबत मुंबई उच्च न्यायालय आता काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे।